हावळे पाटील, आज मला फार किळस यायला लागली आपल्या शिक्षण व्यवस्थेला. खरंच आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो का? कारण ज्या महाराष्ट्रात शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं, त्याच महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा डाव रचला जात आहे. अहो, लातूर जिल्ह्यातील विश्वजित माधव सोनोने या विद्यार्थ्यानं मला फोन केला. 8वी CBSE ला तो विद्यार्थी शिकतो. सोशल सायन्सचं पुस्तक आहे. पार्ट ए मध्ये चॅप्टर 4 मध्ये मराठा पॉवर सेंटर ऑफ डेक्कन असा नावाचा एक धडा आहे. त्यामध्ये शिवरायांचा इतिहास कसा चुकीचा लिहिला. शिवाजी महाराजांना 2 मुलं दाखवले, छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे होते छत्रपती राजाराम महाराज. तर राजाराम महाराजांचं नाव रामाराज असं केलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचं नाव काय होतं? येसूबाई. तर त्यामध्ये दिलेलं आहे जिजाबाई. म्हणजे कोणता इतिहास तुम्ही शिकवत आहात? मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवरायांचा इतिहास कित्येक इतिहासकारांनी चुकीचा लिहिलेला आहे. तो एक बांडगुळ जेम्स लेननं चुकीचं लिहिलं, कित्येक इतिहासकारांनी चुकीचं लिहिलं. NCERT मधून मराठ्यांचा इतिहास पद्धतशीरपणे पुसण्यात आला. त्याच्यावर इतके आंदोलन झाले, त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. मराठ्यांचा इतिहास या लहान लहान पोरांना चुकीचा सांगून तुम्ही काय साध्य करत आहात? आणि त्याच विद्यार्थ्याने म्हणजे विश्वजित माधव सोनोने या 8वीच्या पोराने शिक्षण मंत्र्याच्या PA ला म्हणजे दादा भुसे साहेबांच्या PA ला फोन केला. त्यांचा PA म्हणतो, तुम्हाला जो आक्षेप आहे ते पुस्तक घेऊन तुम्ही मुंबई मंत्रालयात या, आम्हाला तुम्हाला काय नाव त्याच्यात टाकायचं त्याचा पुरावा घेऊन या. अगोदर तर त्याच्यावर असे तपले की बुवा तू 8वीचा विद्यार्थी, तू कसं काय बोलतोय, तुझ्या वडिलांना दे. जेव्हा त्याचे वडील बोलायला लागले, त्याच्या वडिलांना तो PA बोलला की म्हणले, तुमच्या मुलाला तुम्ही पुढं करून हे करताय का, तुम्हाला बोलता येत नाही का? आणि त्या विद्यार्थ्याचे वडील अशिक्षित होते, त्यांना इंग्रजी एवढं माहीत नव्हतं. मुलाने वडिलांना इतिहास समजून सांगितला की हा चुकीचा इतिहास आहे. पण हा PA त्या मुलाच्या वडिलांना, तुम्ही का नाही बोलले, मुलाला कसं काय पुढं केलं, तुम्ही येऊन मंत्रालयात ते कागदपत्र घेऊन या, ते पुस्तक घेऊन या आणि तुम्हाला त्याच्यात काय नाव टाकायचं, काय आक्षेप आहे ते घेऊन या. म्हणजे हे कोणता शिक्षण मंत्र्याचा PA जर इतका बेजबाबदारपणे बोलत असेल तर कसं व्हायचं या महाराष्ट्राचं? छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न यासाठी साकार केलं होतं का? दादा भुसे साहेब हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत, मंत्री आहेत आणि जी शिवसेना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज या महाराष्ट्रात नावारूपाला आली, त्यांच्या PA जर इतका हे बोलत असला तर तो कुठल्या बाहेरच्या राज्यातून आला का बाहेरच्या देशातून आला? कुठून येते ही एवढी गुर्मी? 8वीच्या पोराने जर फोन लावला तर त्याला तुम्ही त्याच्याकडून इतिहास समजून घ्यायच्या ऐवजी तुम्ही त्यांना म्हणजे पद्धतशीरपणे झिडकारून टाकत आहात. ही कुठला न्याय? तर मी उद्या शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन रितसर तक्रार तर करणारच आहे, पण याच्यामध्ये कोर्टामध्ये या पुस्तक ज्यांनी छापलं त्यांना सगळ्यांना कोर्टात टाकणार आहे. कारण आम्ही वेळोवेळी उठता बसता छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय म्हणत असतो. त्यामुळं पुढं कदापि सहन केले जाणार नाही. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आजीचं म्हणजे शिवरायांच्या आईचं नाव हे बायको म्हणून या पुस्तकात दाखवण्यात आलेलं आहे. काय त्या पोरांना तुम्ही शिकवत आहात? आणि ते पोरं उद्या तेच सांगणार आहे. आणि जर ते ग्रामीण भागात आले आणि त्यांनी इंग्लिश टू इंग्लिश ते सांगितलं तर मराठी शाळेत जे शिकणारे ते पण तोच इतिहास गिरवतील. आमच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा एक इतिहास गिरवतील. आमच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा एक मोठा धडा होता, तेही कमी 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 करत गेलेले आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. छत्रपती शिवरायांवर आणि इतिहासावर, शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर एक सेपरेट पुस्तक असायला पाहिजे. ही आम्ही मागणी आता लावून धरणार आहोत. भावांनो, हा व्हिडिओ इतका शेअर करा की ते शिक्षण मंत्र्यापर्यंत, शिक्षण मंत्र्याच्या PA पर्यंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. कारण तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सगळेजण सत्तेत येतात आणि छत्रपती शिवरायांचा अपमान होताना तुम्ही उघड्या डोळ्याने बघत आहात. मला त्या बाळाला, त्या 8वीतल्या मुलाला, विश्वजित माधव सोनोनेला त्याला धन्यवाद द्यायचे आहे. त्याला मी म्हणलं, तू 8वा चॅप्टर चाललाय, तू वाचलं कसं काय? तर तो म्हणला, ते नेमकं आम्हाला तेच शिकवत होते. आणि मी मॅडमला विचारलं, मला जिजाबाई हे चुकीचं नाव वाटतं, हे आजीचं नाव आहे.
त्या मुलाने त्या मॅडमला सांगितलं आणि त्या मुलाने ऑनलाईन हा दादा भुसे साहेबांच्या पीएचा नंबर काढला आणि पीएने त्याला अशी उद्धट वागणूक दिली. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण याच्यावर नक्कीच कारवाई करणार आहोत आणि लगेच शिक्षणाधिकाऱ्याला भेटून शिक्षणाधिकाऱ्यामार्फत शिक्षण मंत्र्यापर्यंत आपण हे निवेदन देणार आहोत. जय शिवराय.